नमस्कार मुलांनो, पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन धडा. धडा क्रमांक 21. को को कोंबडा. विविध पक्षी आणि प्राणी आपल्याला माहीतच आहेत. त्यामधील काही विशिष्ट प्राणी आणि पक्षी आपल्याला यामध्ये दिले आहेत. माझ्या मागे सर्वजण म्हणणार आहे. तयार आहात सर्वजण? चला. को को कोंबडा, पांढरा आणि तांबडा, छपरावर जाऊन पाय झाला लंगडा. कोक कोक कोंबडा, कोक कोक कोंबडा, पांढरा आणि तांबडा, छपरावर जाऊन पाय झाला लंगडा. कोक कोक कोंबडा. चिव चिव चिमणी, खाते दाणे, पिते पाणी, कंठात मणी, चोचीत गाणी, घरट्यात झुलते चिवताई राणी. चिव चिव चिमणी, काव काव कावळा, काळांनी सावळा, म्हणतो मी भोळा, पण खाऊवर डोळा. काव काव कावळा. मिठू मिठू पोपट, करतो वटवट, पानात लपतो, कैरी खातो, मिठू मिठू बोलतो. पुन्हा एकदा आपण आता कविता म्हणणार आहोत. को को कोंबडा, पांढरा आणि तांबडा, छपरावर जाऊन पाय झाला लंगडा. को को कोंबडा. चिव चिव चिमणी, खाते दाणे, पिते पाणी, कंठात मणी, चोचीत गाणी, घरट्यात झुलते चिवताई राणी. चिव चिव चिमणी, काव काव कावळा, काळांनी सावळा, म्हणतो मी भोळा, पण खाऊवर डोळा. काव काव कावळा. मिठू मिठू पोपट, करतो वटवट, पानात लपतो, कैरी खातो, मिठू मिठू बोलतो, मिठू मिठू बोलतो. अगदी छान मुलांनो. रोज तुम्ही ही कविता जर म्हटली तर तुमची अगदी छान पाठ होणार आहे. सर्वांनी रोज ही कविता म्हणायची. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.